आवाज महाराष्ट्राचा। दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीनं पर्पल जल्लोष दिव्यांगांचा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। हा 3 दिवसीय महोत्सव चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शनी केंद्र येथे 17, 18, 19 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे। भारतातील कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणारा हा दिव्यांगांसाठीचा पहिलाच भव्य उत्सव असून दिव्यांगांच्या कल्याणासाठी उचललेले एक अग्रगण्य पाऊल असल्याचं आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितलं आहे। दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आणि यासाठी सिने अभिनेते आमिर खान यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शुभेच्छा दिल्या आहेत। नमस्कार, मी शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि चेअरमॅन दिव्यांग भवन फाउंडेशन। मला खूप अभिमान असं वाटतंय की पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशन दोन्ही मिळून पर्पल जल्लोष आपण एक इव्हेंट ऑर्गनाइज करतोय। खरं जर सांगायचं झालं तर पर्पल जल्लोष एक आपण अशी पहल केली आहे की आपण वर्षभरात त्याचे नावाचे खाली आपण वेगवेगळे त्याच्यामध्ये इव्हेंट्स, वेगवेगळे याच्यामध्ये आपलं ऑर्गनायझेशन्स, वेगवेगळे इव्हेंट्सची करत राहणार आहे। पण आता 17, 18, 19 जानेवारी 2025ला ऑटो क्लस्टर एक्झिबिशन चिंचवडमध्ये 3 दिवसाचा संपूर्ण असा फोकस आपण कार्यक्रम संपूर्ण जे आपलं पर्सन विथ डिसेबिलिटी सेक्टर आहे त्याच्यासाठी घेतलं आहे। त्याची काही ठळक बाबी जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये कदाचित पहिल्यांदा आणि खूप एक असा मला वाटतं आपला भारताचा सर्वात मोठा असिस्टिव्ह डिव्हाइसेस टेक्नॉलॉजीमध्ये स्टार्टअप एक्सपो आपण घेतोय, ज्याच्यामध्ये आपण ग्लोबल डिसेबिलिटी इन्क्युबेटर लंडनच्या सोबत कोलॅबोरेट करतोय। GDIचे मार्फतच ते सगळा एक्सपो आपला क्युरेट करताय। त्याच्यामध्ये 40 पेक्षा जास्त स्टार्टअप इथे येऊन त्यांनी या संपूर्ण सेक्टरमध्ये त्यांची काही इनोव्हेशन केली आणि त्यांनी काही नवीन प्रोडक्ट लॉन्च केला, काही नवीन सॉफ्टवेअर लॉन्च केलं असेल त्याच्यात या ठिकाणी आपला एक्सपोजिशन करणार आहे। याच्या व्यतिरिक्त आपला पर्पल सॉल्वाथॉन एक आपण इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट घेतला, ज्याच्यामध्ये जवळपास मोर दॅन 40 कॉलेजेस याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे। आपल्या कॉलेजचे मुलांना आपण काही प्रॉब्लेम स्टेटमेंट देणार आहे, हॅकॅथॉन राहणार आहे आणि त्याच्यामध्ये ते हॅकॅथॉनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून याच्यामध्ये करणार आहे आणि त्याचे काही आपण अवॉर्ड्स पण घेतले। जसं असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या स्टार्टअपचा मी सांगितलं, स्टार्टअपच्यासाठी आपण याच्यामध्ये शार्क टँक तर मी म्हणणार नाही, पण शार्क टँक कदाचित तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणून असा त्यांची स्टार्टअप आयडियाचा पिचिंगसुद्धा आपण काही आपले इन्व्हेस्टर्सच्या सोबत ठेवणार आहे, जेणेकरून त्या इन्व्हेस्टरच्या मार्फत त्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट पण करता येणार आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्या याच्यामध्ये काही मजेचे, काही फनचे पण इव्हेंट्स असणार आहे, ज्याच्यामध्ये आपलं हास्य कवी संमेलन, दिव्यांग बांधवांच्या मार्फत फॅशन शो, मिरेकल ऑन व्हील्स म्हणून जे आपली संस्था आहे त्यांच्या मार्फत डान्सचा प्रोग्राम, त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे क्रिएटिव्ह प्रोग्राम्स, लहान मुलांच्यासाठी काही आर्ट्सचा प्रोग्राम ते पण याच्यामध्ये राहणार आहे। या संपूर्ण कार्यक्रममध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सोबत आपण याच्यामध्ये कोलॅबोरेट करतोय, मिनिस्ट्री ऑफ एम्पॉवरिंग पर्सन्स विथ डिसेबिलिटीज आणि याच्या सोबतच आपला सामाजिक न्याय विभाग जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आहे आणि डिसेबिलिटी कमिशनरेट जे आहे त्यांच्यासोबत सुद्धा आपण याच्यामध्ये कोलॅबोरेट करतोय। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज बीन व्हेरी काइंड की त्यांनी आपलं संपूर्ण जे भारताचा सर्व आपले 27 स्टेटचे 27 ते 28 स्टेटचे जे आपले डिसेबिलिटी कमिशनर्स आहे त्यांचा कॉन्फरन्स सुद्धा पॅरलली आपलं पर्पल जल्लोषच्या सोबत होत आहे। याच्या व्यतिरिक्त 3 दिवस आपण पॅनल डिस्कशन पण ठेवतोय आणि खरं पॅनल डिस्कशन खूप वेगवेगळे टॉपिक जे संपूर्ण डिसेबिलिटी सेक्टरमध्ये राहत आहे त्याच्यासाठी आपण ठेवलंय। त्याच्यामध्ये आपलं जे राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी ॲक्ट जे आपलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन असो, जेंडर आणि डिसेबिलिटीच्या संदर्भातले इश्यू असो, वॉटर अँड सॅनिटेशन आणि डिसेबिलिटीच्या संदर्भातले काही इश्यूज असतील, ॲक्सेसिबिलिटीचे इश्यूज असतील, त्या सर्व आपण याच्यामध्ये पॅनल डिस्कशनमध्ये ठेवलं आहे। आता खरं या सर्व पॅनल डिस्कशनचा जे आउटकम असणार आहे ते आपण त्याचा एक स्ट्रॅटेजिक रोडमॅप आपल्या दिव्यांग भवनासाठी प्रिपेअर करून घेणार आहे, जेणेकरून सगळे जे याच्यामध्ये पॅनल डिस्कशन आणि पॅनल डिस्कशनमध्ये नॉट जस्ट पुणे, मुंबई किंवा आपला महाराष्ट्र, संपूर्ण भारतभरामधून आपण याच्यामध्ये आपले जे काही आपले पॅनल डिस्कशनचे स्पीकर्स आहेत त्यांना आपण बोलवलं आहे। युनिसेफ आमच्या याच्यामध्ये नॉलेज पार्टनर म्हणून काम करत आहे। ह्युंडाई समर्थ आणि परांजपे आपल्या याच्यामध्ये इतर आपले काही परांजपे बिल्डर्स इतर याच्यामध्ये पार्टनर म्हणून काम करत आहे। त्यांनी पण वेगवेगळे जे काही इतर कॉर्पोरेट्स आहे त्यांच्या सेक्टरमध्ये कशा प्रकारे ते आपलं संपूर्ण पर्सन विथ डिसेबिलिटीचे इकोसिस्टममध्ये कशा प्रकारे ते त्यांचं काम करत आहे असं एक संपूर्ण एक्झिबिशन सर्व कॉर्पोरेट्ससाठी सुद्धा ठेवली आहे। जे काही आपली NGOज या सेक्टरमध्ये काम करत आहे, आपल्या शहराची असो, शहराच्या बाहेरची असो, त्यांच्यासाठी सुद्धा आपला एक संपूर्ण एक्झिबिशन ऑलमोस्ट मोर दॅन 69 NGOज याच्यामध्ये भाग घेत आहे, जेणेकरून त्यांच्या या संपूर्ण सेक्टरमधला जे काही काम आहे ते शोकेस करण्यासाठीचा त्यांना एक प्लॅटफॉर्म
राहणार आहे. तर माझा सर्वांना तुम्हाला आव्हान राहील, कृपया करून 3 दिवस 17, 18, 19 जानेवारी 2025 ऑटो क्लस्टर एक्झिबिशन चिंचवडला तुम्ही भेट द्यावी आणि या संपूर्ण सेक्टरमध्ये जे काही तुमचे आत्तापर्यंतचे एक्सपिरियन्स आहे डेफिनेटली तुम्ही या संपूर्ण आपला इव्हेंटमधून एनरिच होऊनच याच्यामध्ये जाणार आहे. धन्यवाद. नमस्कार दोस्तों, मैं आमिर खान. दोस्तों 17, 18 और 19 जनवरी को 2025 पुणे में पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन यानी PCMC दिव्यांग भवन फाउंडेशन एक बहुत ही बड़ा महाउत्सव ऑर्गेनाइज कर रहा है जिसका नाम है जलोश 2025. दोस्तों जलोश 2025 दिव्यांगजनों की प्रगति, उनकी शिक्षा, उनका रोजगार और बहुत सारे अन्य टॉपिक्स इस जलोश 2025 में डिस्कस होंगे. बहुत मस्ती भी होगी, गाना बजाना भी होगा और मैं PCMC का खास तौर से शुक्रिया अदा करना चाहता हूं क्योंकि ये शायद देश की पहली महानगर पालिका है जो दिव्यांगजनों के लिए ये पहल कर रही है. और मैं आप सभी को न्योता दूंगा कि आप आइए, जलोश 25 का हिस्सा बनिए, इसका लाभ उठाइए और उसके मजे लूटिए. तो मैं आपको याद दिला दूं 17, 18 और 19 जनवरी 2025 पुणे में. एड्रेस है ऑटो क्लस्टर एग्जीबिशन सेंटर PCMC. तो जरूर आइएगा. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.